दुसरा प्रश्न, राकेश आणि राजेश यांनी एकत्र 10 बॉल आणि 10 बॅट विकत घेतले. राकेशने 1300 रुपये खर्च केले व राजेशने 1500 रुपये खर्च केले. जर एका बॅटची किंमत एका चेंडूच्या 3 पट असेल तर एका बॅटची किंमत किती? यामध्ये आपल्याला एका बॅटची किंमत आणि एका चेंडूची किंमत असा उल्लेख केला आहे. यामध्ये आपण एक बॅटची किंमत आपण बॉलची किंमत आपण x मानू आणि बॅटची किंमत किती दिलेली आहे? एका बॅटची किंमत एका चेंडूच्या 3 पट. जर बॉलची किंमत x असेल तर बॅटची किंमत झाली 3x. ही झाली टोटल बॅटची किंमत आणि ही झाली टोटल बॉलची किंमत. आता टोटल बॉल आहे x आणि बॅट आहे 3x आणि दोघांनी मिळून जी रक्कम खर्च केली आहे ती आहे 1300 आणि 1500, म्हणजेच झाली 2800 रुपये. x अधिक 3x म्हणजे 3x आणि x बरोबर 4x अधिक बरोबर 2800 आणि x बरोबर 2800 भागिले 4, म्हणजेच x ची व्हॅल्यू आली 4 एक 4, 4 7 28, 700 रुपये. आता x आपण काय मानला होता? बॉल, म्हणजेच बॉलची किंमत आहे सगळ्या बॉलची किंमत म्हणजे 10 बॉलची किंमत आहे 700 रुपये. तर एका बॉलची किंमत काढायला आपल्याला 10 ने भागावं लागेल. हा शून्य कट, बॉलची किंमत झाली 70 रुपये. तसंच बॅटची किंमत 3x म्हणजे बॉलच्या 3 पट. मग एका बॉलची किंमत जर 70 असेल तर बॅटची किंमत किती झाली? 70 गुणिले 3 म्हणजेच 7 21, म्हणजेच आपल्या बॅटची किंमत झाली 210 रुपये. ऑप्शन 2.